माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडलावर यांनी बांधकाम पाडकाम प्रकरणी पत्रकार परिषद घेत नगर प्रशासनावर न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा आरोप केलाय. त्यांनी बॉम्बे हायकोर्ट नागपूर खंडपीठाच्या आदेशाचा संदर्भ देत आदेशाची प्रत सादर करूनही कारवाई करण्यात आल्याचं म्हटलंय. याबाबत नगरपंचायत अहेरी व महाराष्ट्र नगर विकास विभाग यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली असून नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली आहे. माझी मालकीची बिल्डिंग या ठिकाणी काल पाडण्यात आलेली आहे. कोणत्याही प्रकारची माहिती न देता या ठिकाणी बिल्डिंग पाडण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी 3 तारीख 4 तारीख 5 तारखेला या ठिकाणी हे नगरपंचायतच्या माध्यमाने या ठिकाणी जे बांधकाम पाडण्यात आले आहे यांनी मला पूर्वसूचना दिली नाही. कोणत्याही कोर्टाचे आदेश त्या ठिकाणी नाही. माझ्या केस नगररचनाकडे अपील होती तरी या ठिकाणी कोणताही आदेश न होता त्या ठिकाणी बिल्डिंग पाडली. त्यानंतर मी लगेच आपण न्यायालयात नागपूर खंडपीठ या ठिकाणी आपण नागपूरमध्ये कोर्टमध्ये सबमिट केलं पिटिशन. त्या ठिकाणी त्यांनी सांगितले की या ठिकाणी जैसे ते ती बिल्डिंग राहू द्या. पण त्या ठिकाणी गणेश शहाणे सीओ यांनी त्या ठिकाणी 5 तारखेला एक पत्र दिले की 3, 4, 5 तारखेला पूर्ण बिल्डिंग पाडण्यात आली. मग त्यानंतर 6 तारखेला आम्ही त्याची फोटोग्राफी वगैरे कोर्टाला सादर केले. त्यानंतर त्यांनी दिलं की नगररचनाकारांनी यांना की या ठिकाणी ती बिल्डिंग जैसे ते राहू द्या. त्यानंतर 4 आठवड्यामध्ये आपण नगररचनाकारांनी त्या ठिकाणी निर्णय घ्यावा, त्यानंतर आपण कारवाई करण्यात यावं असं त्यांनी सूचना केलेल्या आहे. परंतु त्या ठिकाणी कोर्टाचा आदेश असून सुद्धा या ठिकाणी कोर्टाचा अवमान या ठिकाणी केलेला आहे. आणि या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी काल त्या ठिकाणी बिल्डिंग पाडलेला आम्हाला आजपर्यंत नगररचनाकाराचे कोणत्याही प्रकारचे आदेश प्राप्त या ठिकाणी झालेला नाही. कोर्टाचा आदेश असताना सुद्धा मनमर्जीनं या ठिकाणी आणि दबंगगिरीने या ठिकाणी गुंडेशाही पद्धतीने या ठिकाणी जर माझी बिल्डिंग पाडत असेल तर हे कुठतरी म्हणजे कोर्टाचा अवमान आहे. त्याकरिता मी कोर्टात दाद मागणारच आहोत. परंतु ज्या पद्धतीने या भागामध्ये जी परिस्थिती या लोकांनी निर्माण केलेली आहे की शासन प्रशासन नियमानुसार न चालता की स्वतःच्या दबंगगिरीनं या ठिकाणी माझी बिल्डिंग या ठिकाणी पाडलेलं आहे. म्हणून मी भविष्यात कोर्टात मी दाद मागणार. जे काही भरपाई आहे ते भरपाईसाठी मी रितसर कारवाई करणार. विकास मंत्रालयाने या ठिकाणी अपील केल्यानंतर आम्हाला 23/12/2025 या ठिकाणी सुनावणी ठेवली होती. त्याच पद्धतीने या ठिकाणी आम्हाला गणेश शाह यांनी एक कव्हरिंग लेटर दिलेलं आहे की आपण अपील केलेला अर्ज या ठिकाणी 23/12 या ठिकाणी सुनावणी आपण या ठिकाणी उपस्थित राहावा VC-द्वारे. त्या पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी VC-द्वारे आम्ही आमचे कागदपत्र त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलं आणि त्या ठिकाणी रिझल्ट तो यायचाच होता. परंतु या ठिकाणी आपल्याला माहित आहे की या ठिकाणी आपल्या नगरपंचायतचे सीओ प्रशासनाची दिशाभूल करत आहे आणि कोर्टाची दिशाभूल करत आहे. कोर्टाची दिशाभूल असं करत आहे की या ठिकाणी एक पत्र या ठिकाणी अतिरिक्त शासकीय अधिवक्ता मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ नागपूरला एक पत्र लिहिलेलं आहे 5/2/2026 की या ठिकाणी 3 फेब्रुवारी 2026 पर्यंत कोणत्याही न्यायालयात दाद मागितली गेली नसल्याने इमारत पाडण्याची कारवाई सुरुवात करण्यात आली आहे व संपूर्ण इमारत पाडण्यात आली आहे असं पत्र 5 तारखेला कोर्टाला चुकीची माहिती देऊन या ठिकाणी दिशाभूल केलेली आहे. प्रशासनाची दिशाभूल आणि कोर्टाच्या दिशाभूल आणि कोर्टाच्या आदेशाचा अवमान करून या ठिकाणी ही बिल्डिंग पाडण्यात आलेली आहे. गळेरी रोडवर अजय कंकडलावर यांच्या इमारतीवर जी कारवाई केली आहे त्यांचं म्हणणं असं आहे की हायकोर्टाचा अपमान झाला आणि त्यांनी दिशाभूल केली. तर आपलं याच्यावर काय म्हणणं आहे? नगरपंचायत प्रशासनाने जी कारवाई केली ती माननीय दिवाणी न्यायालय अहेरी, माननीय अतिरिक्त सत्र न्यायालय अहेरी तसेच माननीय अवर मुख्य सचिव नगर विकास विभाग महाराष्ट्र शासन यांचे गाईडलाईन्स आणि यांच्या आदेशानुसार कारवाई केली आहे. सदर अनधिकृत बांधकाम हे पाडण्यात आले आहे. नगरपंचायतीनं माझी भरपाई करावं आणि मला कोणत्या प्रकारची नोटीस न येता न कळवता त्यांनी तोडलेली आहे असं ते म्हणतात. आपण संबंधित ज्यांनी बांधकाम केलं अनधिकृत त्यांना आपण पहिल्या दिवसापासून नोटीस पाठवल्या आहेत. ज्या काही ड्यू लॉ आहे 3 नोटीसच्या ते पण पाठवले आहे. त्यांना नोटीस प्राप्त झाली नाही झाली ते काय म्हणतात त्याचं ही नाही आहे. पण आपण सर्व नोटीस पाठवले आहेत त्यानुसार ती कारवाई केली आहे आणि जे बांधकाम पाडलं आहे त्याची पूर्ण खर्च हा नगरपंचायत प्रशासन संबंधित अनधिकृत बांधकाम केलेल्या व्यक्तीकडून वसूल केला. असं आहे की आपलं एक 5/2चं एक पत्र आहे हायकोर्टाला का बा ही संपूर्ण इमारत पाडली आहे. परंतु वास्तविकता ती 12 फरवरीला पाडली गेली आहे. तर यावर आपलं काय म्हणणं आहे?
जेव्हा 5/2च्या आधी आमची पूर्ण इमारत हाफ इमारत पडली होती पूर्ण, आणि काही कॉलम हे क्षतिग्रस्त झाले. फक्त 5व्या फ्लोअरच्या भिंती राहिल्या होत्या, बाकी सर्व फ्लोअरच्या भिंती पाडल्या गेल्या होत्या. त्यामुळे सदर इमारत ही 80 ते 75 ते 80% पडले जमा होती. त्यामुळे सदर इमारत ही धोकादायक आणि क्षतिग्रस्त होती, आणि ती तशी उभं ठेवणं पण शक्य नव्हतं. त्यामुळे त्याला ॲज अ पडली म्हणून गृहीत धरले जास्त. फक्त माननीय उच्च न्यायालयाचा स्टेटस को आल्यामुळं कारवाई ती 4 दिवस राज्य शासनाने पण थांबली होती. त्या पत्रावर त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही कोर्टाची दिशाभूल केली आणि कोर्टाच्या आदेशाची अवमानना केली. माननीय न्यायालयांची आम्ही कोणती दिशाभूल केली नाही. तसंच झालं असतं माननीय न्यायालयाने आम्हाला स्टे दिला असता पूर्ण कारवाईवर. तसा न्यायालयाने आम्हाला कोणता स्टे दिला नव्हता. त्यांनी फक्त राज्य शासनाचा आदेश येईपर्यंत कारवाई थांबवा एवढा आदेश दिलता. ज्यावेळेस राज्य शासनाचा आदेश आला त्यानंतर 2 दिवसांनी आम्ही कारवाई चालू केली. जो आहे तुम्हाला अवैध असं कधी आढळलं? युडीसीपारच्या नियमानुसार त्यांनी बांधकाम करणं अपेक्षित असतं. आमची मोका चौकशी होत असतात. त्यानंतर आम्ही संबंधित सुपरविजन असते त्यांच्या आर्किटेक्टचे, त्यांच्याकडून अहवाल मागवतो. दुसरी गोष्ट की त्या जे बिल्डिंगचं स्पॉट पंचनामा होत असतो की ही बांधकाम कुठं चालू आहे. तर ह्या सगळ्या चौकशी अंतर्गत असं कळलं की सदर बिल्डिंग ही दिलेल्या परमिशनच्या जागेवर न होता ही वेगळ्याच जागा होत आहे, आणि G+2 ऐवजी G+4 होत आहे. आणि त्यांचा एरिया फक्त 180 चौरस मीटरचा होता, आणि पूर्ण बांधकाम हे 354 चौरस मीटरवर चालू आहे. आणि जेव्हा 2 प्लॉट वेगवेगळे असतात तर त्याचं अमालगेशन नावाची प्रोसेस असते. ती प्रोसेस पण त्यांनी केली नाही. त्यांचे दोन्ही प्लॉट हे वेगळ्या दिशेला आहे, त्यामुळे अमालगेशनची प्रोसेस ही फॉलो केलेली नाहीये. आणि त्यांचा प्लॉट लेआउटच्या पश्चिमेला होता, आणि बिल्डिंग ही लेआउटच्या पूर्वेला राज्य महामार्ग क्रमांक 327च्या बिल्डिंग लाईनच्या आतमध्ये चालू होतं. मग नगरपंचायत प्रशासन इतक्या दिवसापासून काय करत होते? नगरपंचायत प्रशासन त्यांना पूर्ण दरवेळेस आम्ही नोटीस देत होतो. त्यांना आम्ही तोंडी पण सांगत होतो. आमचे स्टाफ पण जात होता. पोलीस प्रशासनाला पण आम्ही घेऊन गेलो सदर बांधकाम थांबवण्यासाठी, पण त्यांनी कोणतंही आमचं ऐकलं नाहीये. त्यानंतर आम्ही त्यांना जी काही शासनाच्या JR नुसार आहे त्यानंतर आम्ही त्यांचा गुन्हा पण दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर आम्ही त्यानंतर त्यांना एक नोटीस दिली की सदर बांधकाम पाडण्याची, आणि आमची कारवाई चालू केली. मराठी न्यूजसाठी विदर्भ संपादक जावेद अली सय्यद, गडचिरोली.